दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांच्या हाकेनंतर आंदोलन सुरू झालं आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री होते त्यांचा राजीनामा झाला. त्यानंतर आता अभिजित दिपकेंचं एक वेगळं व्हिजन आहे. ही यंत्रणा व्यवस्था जी आहे ती आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकूच देत नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या निवासस्थानी संभाजीनगरला काही त्यांचे समर्थक असतील किंवा इतर पक्षाचे किंवा मग संघटनेचे लोक जे आहेत ते येऊन त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करत होते आणि तिथं गर्दी करत असताना तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काहीतरी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि अभिजित दिपके यांच्या त्यांच्या काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली असं समोर आलं आणि त्याच्यानंतर एक कुठली तरी पोलीस बाईत संघटना आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की अभिजित दिपकेंची जी सुरक्षा आहे ती काढून घेण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मराठवाडा नेते माझ्यासोबत आहेत. के वडमारे, तुमची कशी भूमिका आहे ह्या सगळ्या गोष्टी, ही जी मागणी केलेली आहे कुठल्या तरी संघटनेनं, तिचं काय म्हणणं आहे तुमचं, त्यावर काय बोलायचं आहे? काय माहिती का, जेव्हा जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय या ठिकाणी निर्माण होतो किंवा जेव्हा जेव्हा कोणी भाजप सरकारच्या विरोधात, मग ते गल्लीतील भाजप असेल किंवा दिल्लीतील भाजप असेल, या सत्तेच्या मस्तीच्या विरोधात जेव्हा लोक संघर्ष करतात त्या संघर्षाचं प्रतीक म्हणून आम्ही अभिजित दिपके यांच्या लढ्याकडे बघतो. अभिजित दिपके हे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आज आहेत, परंतु ज्यावेळेस त्यांनी हा विषय छेडला होता की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असताना राज्यामध्ये आणि देशामध्ये पेपर फुटी होती आणि याला जबाबदार म्हणून धर्मेंद्र प्रधानच्या विरोधात एक लोक चळवळ जिवंत झाली. अमेरिका सारख्या देशातून प्रगतशील राष्ट्रातून अभिजित दिपके भारतात आले आणि त्यांनी युवकाचं संघटन महाराष्ट्राने देशभर निर्माण केलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. मोदी असतील, अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, भाजपला त्या ठिकाणी झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर एक अभिजित दिपकेची जात शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, अभिजित दिपकेंचा धर्म शोधण्याचा प्रयत्न केला, अभिजित दिपकेंचे वडील काय करतात हा शोधण्याचा प्रयत्न कोण करतंय? भाजप सरकार. अभिजित दिपकेंवर वेगवेगळे आरोप केले जातात, त्यांच्या वडिलाला 60,000 पगार होती आणि ते परदेशात कुठून गेले. अरे बाबा, अभिजित दिपके हे ज्या प्रश्नांवर बोलतात त्या प्रश्नांवर तुम्ही लढलं पाहिजे ना. आणि एक संघटना आहे, त्या संघटनेचं आम्ही ऐकलं की त्या संघटनेने एक असा आरोप केलाय की आम्ही हात काढू, आम्ही पाय काढू, आम्ही ह्या वाक्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मात्र हे राहुल दुबाले जरी बोलत असले तरी याच्या पाठीमागचा बोलता धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत. कारण आता किरीट सोमय्य असतील, चित्रा वाघ असतील किंवा नितेश राणे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, या लोकांना देवेंद्र फडणवीसांची बाजू घेता येत नाही, ह्या विषयी छेडता येत नाही. त्यामुळे त्यांनी काय केलंय, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलंय की तुम्ही बोला. आणि हा ब्राह्मणवाद आहे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत भगवान बाबा यांना मानणारे लोक आहोत. मात्र देवेंद्र फडणवीस हे शेठजी आणि भटजीचा पक्ष म्हणून भाजपची ओळख करत आहे. देवेंद्र फडणवीसांना अभिजित दिपके, आता अभिजित दिपके केंद्रीय लेवलवरचं एखादं युवा नेतृत्व आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यांनी मोठा लढा जिंकलाय त्यांच्या नेतृत्वाखाली. अभिजित दिपकेंना विरोध करायचा असेल तर कुठल्या तरी तालुका पातळीवर एखाद्या 4-2 लोक असलेल्या संघटनेकडून ते कशाला हे विरोध करून घेतील? काहीतरी तगडा विरोध लावतील ना. नाही, त्यांची मुळात खासियत काय आहे? मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस का जबाबदार म्हणतोय? कारण त्यांच्या डोक्यात ब्राह्मणवाद आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, दलित असेल, या जातीत भांडणं त्यांना निर्माण करायचे आणि अभिजित दिपके हे जातीपुरते मर्यादित त्यांचा करण्याचा डाव हा फडणवीसांचा आहे. आणि एकीकडे कुठं मराठा आणि मागासवर्गीय दलित समाजाचे जे आता जे समीकरण झालंय, मराठा असेल, दलित असतील किंवा बौद्ध असतील किंवा मुस्लिम समाज असेल, हे समाजाचं गणित जुळले. हे गणित बिघडवण्याचं काम इतिहासाच्या अगोदरही हा ब्राह्मणवाद होता आणि आजही हा ब्राह्मणवाद आहे. आणि तोच ब्राह्मणवाद देवेंद्र फडणवीस RSS ची जी सडकी बुद्धी आहे त्या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे की अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा देशामध्ये क्रांती घडवली. ती क्रांती न बघता माझं काय म्हणणं आहे, पोलिसांबद्दल तुम्ही जे वक्तव्य करता किंवा पोलिसांबद्दल तुम्हाला जी माया येते, मी आता थोडक्यात पोलिसांवरच बोलतो. तुम्ही दिल्ली येथील जंतर, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखीन बाकीच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलं, अल्पवयीन मुलीत कपडे फाटूस तर, त्यांचे ड्रेस फाटूस तर, त्यांचं तोंड फुटेपर्यंत, रक्ताबंबळ होईपर्यंत महिलांवर लाठीचार्ज केला, अल्पवयीन मुलींवर लाठीचार्ज केला. या अगोदर जरांगे पाटलाचं जे आंदोलन होतं
त्या ठिकाणी महिलांवर रक्तबंबाळ होईपर्यंत मारलंय. पोलीस कायदा आणि सुव्यवस्था करत नाहीत तर भाजप सरकार जे सांगल ते पोलीस जर वागत असतील तर लोकशाही म्हणून आम्हाला एकत्र यावं लागेल. आणि अभिजित दिपकेंच्या घरात कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं हा त्यांचा अधिकार आहे ना. राहिला प्रश्न तुम्हाला सिक्युरिटी काढायची तर सिक्युरिटी काढा, द्यायची तर द्या, हा तुमच्या सरकारचा प्रश्न आहे. पण त्या अगोदर आम्हाला सरकारला विनंती आहे, नरेंद्र दाभोळकरांना तुम्ही गोळ्या घातलेल्या आहेत, तुम्ही गोविंद पानसरेला मारले, तुम्ही गौरी लंकेश यांना मारले, तुम्ही जे जे कोणी क्रांती करणारे विश्वंभर चौधरी असतील किंवा निखिल वागळे सारखे पत्रकार असतील, तुमची भाषा ही कायद्याची नाही आहे, तुमची भाषा ठोकण्याची आहे. सत्तेच्या माध्यमातून गुंड फोसण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजप करत आहे. आणि महाराष्ट्राचं देशातील तरुण शाहू फुले आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि भगवान बाबा यांना मानणारे आम्ही लोक आहेत. आम्ही सर्व या लढ्याकडे एक देशविरोधी, देशाची दुसरी स्वातंत्र्याची लढाई म्हणून आम्ही बघतो. त्यामुळे कुठल्या संघटनेने काय स्टेटमेंट करायचं हा त्या संघटनेचा आणि त्यांचा विषय आहे. एखादी संघटना पोलीस बॉईज स्वतःला म्हणते आणि ते हातपाय काढण्याची भाषा करतात. पोलीस हातपाय काढतात का? पोलिसांची नावं लावून अशा प्रकारचे गुंडांची वक्तव्य करणं किती शोभा देतं या सगळ्या गोष्टींना? या संघटना अशा काय योगदान आहे? पोलिसांना काय असल्या संघटनांची गरज लागते 4-2 लोकांच्या? पोलिसांना संघटनेची गरज लागत नाही, मात्र मदत ही देवेंद्र फडणवीसांना लागते. याच्या आडून मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये स्पष्ट पारदर्शक चेहरा हा देवेंद्र फडणवीस आहे. आणि फडणवीसला राज्यातील कुठलेही विषय असतील ते गुंडाळायचे असतात आणि ते मोदी आणि अमित शहाला भेट द्यायचे असतात. त्याच माध्यमातून हे सगळं कृत्य केलं जातंय. जाती आणि पातीची सडकी बुद्धी ही देवेंद्र फडणवीसांची आहे आणि ते नीच राजकारण हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. भाजप सरकारने जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सुशिक्षित, बेरोजगार, नोकरी, शिक्षण, आरक्षण, हे अधिक उद्योग, व्यवसाय ह्या विषयावर बोललं पाहिजे. ते कोणत्या विषयावर बोलतात माहिती का? तुमची जात कोणती, त्यांची जात कोणती, ह्यांची जात कोणती. पाठीमागे आमचे ओवैसी साहेब इथून त्यांनी इम्तियाज जलील साहेबांनी औरंगाबाद पासून मुंबईपर्यंत तिरंगा रॅलीचा मोर्चा काढला होता, त्याच्यावर दगडफेक झाली होती. यांना तुमच्या राज्यातील प्रश्न महत्वाचे नाहीत तर कायदा आणि सुव्यवस्था. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं की ते जेव्हापासून गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तेव्हापासून किती महिलांवर बलात्कार झाले, किती लोकांना दिवसा ढवळ्या गोळ्या घातलेल्या आहेत आणि किती लोकांना संपवण्याची भाषा केली जाते, किती पक्ष त्यांनी फोडलेले आहेत आणि सत्तेचा गैरवापर केला. गल्लीतील, दिल्लीतील अगदी लहान मुलांना माहीत झालेलं आहे. आणि त्यामुळं हे असल्या बंपक गप्पा मारण्यापेक्षा फडणवीसांनी अभिजित दिपके यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावे. त्या 30 ते 28 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं, अमित शहानी उत्तर द्यावं. आणि राहिला प्रश्न कोण कुठं परदेशी वाऱ्या करतंय, तर तुमचा मोहन भागवत असा काय करतो? तो बी परदेशात जातो, अमित शहा परदेशात जातो, देवेंद्र फडणवीसांचे वारसदार फडणवीस तुमचे पीएफ मुंबईला, दिल्लीला परत हाय प्रोफाईल जीवन जगतात. त्यांचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे? तुम्ही तर बोलताय, तुमच्या पक्षाचे प्रमुख असलेले शरद पवार काही बोलत नाहीत, सुप्रिया सुळे काही बोलत नाहीत, रोहित पवार काही बोलत नाहीत, तुमच्या इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर काही बोलत नाहीत, तुम्ही बोलत नाहीत. तुमच्या पक्षाची काय भूमिका हे कळलं पाहिजे ना महाराष्ट्राला पण. आमच्या पक्षाची भूमिका आता सांग, आम्ही पक्ष म्हणून बोलतच नाहीत, आम्ही माणूस म्हणून बोलतो. कारण आता पक्ष, त्यांची जबाबदारी आहे. कधी काळी महाराष्ट्रावर त्यांची सत्ता होती, शरद पवार प्रमुख नेते होते, केंद्रात सुद्धा राज्यात सुद्धा त्यांच्याशिवाय पान हलत नव्हतं. आताही शरद पवारांना हात पकडून मोदी आतमध्ये घेतात एका फार जवळच्या पाहुण्यासारखं. पण त्यांनी काही बोलू नये का ह्या सगळ्या गोष्टी देशातल्या परिस्थितीवर? देशातील परिस्थितीवर ते बोलत नाहीत असं तुमचं स्टेटमेंट म्हणणं चुकीचं आहे. सुरुवातीला जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यांचं आंदोलन चिघळलं. सर्वप्रथम देशातील पहिला नेता असतील शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी उपोषणास्थळी भेट दिली. आमचे आमदार रोहित पवार असतील त्यांनी त्यांच्या उपचारासाठी रात्रचे दिवस केला आणि आम्ही आंदोलन म्हणून त्या ठिकाणी बघितलं होतं. दिल्लीमधील जंतर मंतरमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी जाऊन भेट दिली होती. त्यामुळं पवार साहेब याच्याकडे बघतात का नाही? माझं काय म्हणणं, आता कायदा आणि सुव्यवस्था भाजपच्या हातात आहे, देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, अमित शहाच्या हातात आहे, मोदीच्या हातात आहे. त्यामुळं त्यांनी सत्ता स्थापन करण्याच्या अगोदर जे आश्वासनं दिली होती ना, उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यानंतर पवार साहेब असतील किंवा अन्य नेते असतील, यांच्याकडून अपेक्षा न ठेवता तुम्ही जे स्वप्न दाखवले होते ना ते स्वप्न पुरा. कुठे ते शिवस्मारकाचं काम, का मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, का मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही, का उद्योग व्यवसाय येत नाहीत, का त्या 72,000 नोकरी भरती होत नाहीत, या विषयावर देवेंद्र फडणवीसांनी आणि मोदी शहांनी बोललं पाहिजे. अभिजित दिपके हे आज एकटे नाही आहेत. महाराष्ट्रातील सुशिक्षित, बेरोजगार युवक, वयोवृद्ध पालक हे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर खरं तर हा देवेंद्र फडणवीसांचा सबसेल फेल आहेत आणि त्यांनी राजीनामा हा गृह खात्याची दिला पाहिजे. आणि भाजपमधून आणि आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अभिजित दिपकेंनी सांगितलं का की आम्ही आता हा लढा शहाच्या विरोधात आहे, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हटाव आणि लोकशाही वाचवा.
संविधान वाचवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना हाकलून द्यावं लागेल, कारण या सगळ्यांचा मास्टर त्या महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसला हाकलून संविधान सुरक्षित होणार आहे का? नाही, देशात सत्ता बदलावं लागेल. देवेंद्र फडणवीसांना का हाकलायचंय? कारण हा भाजप हा जातीपातीचा पक्ष नव्हता. हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा जिल्हा आहे आणि मुंडे साहेबांनी शेटजी आणि भटजीचा पक्ष बदलून त्यांनी हा पक्ष केला होता. शिवशाहू फुले बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख फक्त शेटजी आणि भटजीचे. त्यांनी पाळलेले जे काय प्रसाद लाड सारखे 4-2 आमदार असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील किंवा पडळकर असतील किंवा त्या आता काय म्हणतात त्याला नवीन 4 दिवसात भाजपमध्ये झालेले चित्रा वाघ असतील, या लोकांमुळं फडणवीसांचा खरा चेहरा समोर येत आहे. आणि त्यामुळे आम्ही या अभिजित दिपकेंच्या कुटुंबावर, त्यांच्या घरावर किंवा त्यांच्यावर कसल्याही पद्धतीचा जर हल्ला झाला, त्यांच्या जीवितास काय नुकसान झाली, तर याला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस डिपार्टमेंट राहील. आणि त्या ठिकाणी आता जे कोणी पोलीस जात असतील त्यांनी आता सिव्हिल ड्रेसमध्ये जायचं काही काम नाही. आणि त्या व्यक्तीला माहिती असलं पाहिजे ना सिक्युरिटीमध्ये माझ्या कोण आहे. आता मी तुमच्या चॅनल पुढे बोलतोय तर तुम्हाला माहिती आहे ना मी काय विषयावर बोलतोय ती. त्यामुळे त्या ठिकाणचे असलेले जे पोलीस आहेत त्यांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे, ते खाकी ड्रेसवर असले पाहिजेत. आणि त्यांची सिक्युरिटी आज किती जणांची लावली त्याची रितसर यादी असली पाहिजे. आणि त्यानंतरच त्यांना सिक्युरिटी, ज्या व्यक्तीला सिक्युरिटीची आवश्यकता आहे तुम्ही त्याची सिक्युरिटी काढतात. आणि जो व्यक्ती काय म्हणतोय की मला विद्यार्थ्याला भेटायचे आणि तुम्ही त्या कुटुंबाला भेटायचे आणि त्या लोकांना आलेल्या माणसाला जर तुम्ही घरी भेटू देत नसतान तर आम्हाला इतर विषयांवर बोलावं लागेल. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी ढासळली आहे. आणि ज्या कोणत्या संघटना, आता राहुल दुबाले यांनी जे स्टेटमेंट केले त्याचा आम्ही निषेध करतो. मात्र या मागे आम्ही राहुल दुबाले न बघता देवेंद्र फडणवीस बघतो, RSS बघतो, मोदी अमित शहा बघतो. आणि ह्यांना या राज्यात जातीवाद करायचा, दंगल निर्माण करायची आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत युवकांचे ते प्रश्न बाजूला सरकायचे आहेत आणि यांना निवडणुका जिंकवायच्या, पक्ष फोडायचे. त्यामुळे हे चाललेला खेळ आहे. आणि यानंतर जर कुणी अभिजित दिपके असतील किंवा कुठलाही आंदोलक, निखिल वाघ यांवर हल्ला झाला पुण्यामध्ये एखाद्या कार्यक्रमात जात असताना विश्वंभरी चौधरीवरून हल्ला झाला. म्हणजे जे कुणी कायद्याच्या अधीन राहून प्रश्न विचारतात त्याला तुम्ही दिवसा गोळ्या घालण्याची भाषा करतात. संपवलं जातंय. ही लोकशाही नाहीये. आता या देशातील, या राज्यातील विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, युवकांनी, आम्ही सर्व महापुरुष भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, यांनी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेली आहे. गांधींचं या देशासाठी मोठं योगदान आहे. तुम्ही राहुल गांधींना दिल्लीमध्ये कशा प्रकारे पोलिसांनी उचलून नेलं बघितलं. तुमची काय भूमिका असेल आता? या प्रकरणी माझी एवढीच भूमिका आहे की देवेंद्र फडणवीस तुमचे हे माकड चाळे, हे चिंदीचोरपणा, तुमचा हा ब्राह्मणवाद थांबवा. अन्यथा हा देश आम्ही संविधानावर उभा केलेला आहे. तुमच्या सारख्या अशा भ्रष्ट आणि कपटी लोकांनी या राज्यातून आता तुम्हाला पायउतार झालं पाहिजे एवढं बोलतो. खूप धन्यवाद. आणि अभिजित दिपकेंच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या, कुणी संघटनेच्या माध्यमातून त्यांची सुरक्षा काढा अशी मागणी केली, इथं कुठला तरी जातीवाद उभा केला जातोय आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी वेगळ्या पद्धतीने घेऊन गेलं जात आहे, डायव्हर्शन केलं जात आहे. त्याला कुठेतरी हा जातीपातीचा मुद्दा जो आहे तो पुढे आणला जात आहे. आणि कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांना चालवतात, संघटनेला चालवतात असं सांगितलं गेलं. आणि म्हणून राज्यामध्ये गृह विभागामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या जरा कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथली जी काही पिढी आहे किंवा मग भावी पिढी आहे किंवा मग हे जे कोणी राजकारणी त्यांचे विरोधक आहेत ते देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाहीत असं इथं के वडमार यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सनचं मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.